आधी टाकू नाही मसाले. कोणाले नाही 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 बसला बरोबर तर मग आता आता गोष्ट काय की आपल्याला याच्यातून मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. आपण कसं मुक्त होऊ याच्यामध्ये हे समज नाही ना आपल्याला. मुक्तीचं ठिकाण काय, मुक्तीची चाबी कोणती आहे? म्हणजे नऊ दरवाजे आहे या शरीराला. 10व्या जे द्वार आहे 9 दरवाजे 10वा दारोटा आमच्या भजनात आहे ना. मग हे 9 दरवाजे तर आहे या शरीराला. मग 9 दरवाजाचा वापर आहे तुमच्याकडे. 9 दरवाजे दिसते सगळ्याले. 10वा दरवाजा नाही दिसत. 10वा दरवाजा कुठे आहे? 10वा दरवाजा समजलाय आपल्याला की कोणत्या ठिकाणी आहे. हा 10वा दरवाजा समजला आपल्याला की कुठं आहे, पण त्याची चाबी लावता नाही येत. मग ती चाबी कोणाजवळ असते? सद्गुरू जवळ असते. आपल्याला माहित आहे 10वा दरवाजा. हा मग त्या हे चाबी तिथून घेतली की बरोबर लागते, फिट होते तिथं बिलकुल. त्याच्या दुसरी चाबीच नाही आहे आपल्याला. आपली अनुभूती आली, आपण कोण आहे आपल्याला समजलं. अंबाबाई शांत बसा बाई. 9 दरवाजे आहे या शरीराले. 9 दरवाजातलं एक दरवाजा 10वा ठिकाण दरवाजा आहे. त्या दरवाजाची चाबी सद्गुरू जवळ राखीव ठेवलेली आहे. ते बाहेर उघड नाहीये. नाही तर कोणी दिली असते हे गेला रे बा उघड. मग सद्गुरूचा कामच नाही. सद्गुरूचं एवढं महत्व सांगितलेलं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. सद्गुरू आपल्यासाठी ब्रह्म आहे. सद्गुरू आपल्यासाठी विष्णू आहे. सद्गुरू आपल्यासाठी शंकरजी आहे. एवढंच नाही तर सद्गुरू कोण आहे? दरवाजा लावून देऊ का राहते. एवढंच नाही तर सद्गुरू कोण आहे आपल्यासाठी? साक्षात परब्रह्म आहे.